हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर चला आजचा व्लॉग सुरू करूया. आज मी मराठीत व्लॉग बनवणार आहे. तो चला स्टार्ट करूया. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे डोर ओपन केल्याने आणि मस्तपैकी झाडू मारण्याने. पूर्ण घरभर माझी पोर पसारा करते. रात्री झाडू मारला तरी सकाळी तेवढाच कचरा निघतो. इतकी मस्ती कुठून आणते काय माहिती, पण ती मस्ती करते तरी तेव्हाच तर मजा येते. तर मी घरभर व्यवस्थित झाडू मारून तो कचरा काढला आणि आज खूप सारा कचरा निघाला. मग तो भरून फेकून दिला. हा होता माझा आजचा पहिला काम. आणि दुसरा काम स्टार्ट झाला तो म्हणजे सूर्यदेवताला जल अर्पण करायचं. आज सूर्यदेव खूपच लेट आले. त्यांना जल अर्पण केला मी. आणि मला सनराईज बघायला खूप आवडतं, म्हणून मी नेहमी सूर्यदेवाला पाणी देते, जल अर्पण करते. नंतर तुम्ही पण सांगा तुम्हाला काय आवडतं, सनराईज या सनसेट. नंतर मग परत मी गेली माझ्या दुसऱ्या रिच्युअलकडे, तो म्हणजे माझी तुळशी पूजा. तुळशी पूजेसाठी मी तुळशीत दिवा लावला, तुळशीत पाणी टाकलं, हळदी कुंकुम केलं. सगळ्यात आधी जास्वंदीचा फूल ठेवला. आमच्या गेटातच जास्वंदीचं झाड आहे, मग तिथले फूल घेऊन मी रोज ठेवते. हळदी कुंकुम केलं आणि अगरबत्ती लावली आणि नेहमीप्रमाणे प्रदक्षिणा केल्या. मग आज घाई होती म्हणून जास्त शूट करायला नाही भेटलं. मी पटापट नाश्ता बनवला, तो म्हणजे उपमा. तर उपमासाठी मला वाटलं की मी चांगला शॉट घेते, पण तो काही मला जमला नाही. पण फायनली जमला. मग त्याला सजवायचा पण ट्राय केला, त्याच्यावरती शेव टाकली आणि मग तो खाऊन घेतला. मग काय माघ महिन्याचे गणपती, मग गणपती बाप्पा मोरया. मग त्या गणपती बाप्पासाठी मोदक बनवत घेतले. मग सगळ्यात आधी नारळ फोडला आणि तो व्यवस्थित किसून घेतला. नारळ किसून झाल्यानंतर मी गूळ घेतला आणि त्याला कापला. नंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले, जसे काजू बदाम, ते घेऊन त्यांनासुद्धा कापून घेतलं. आणि मग एका पॅनमध्ये एका टोपात घी टाकला आणि त्यात कापलेला गूळ मेल्ट झाल्यावर त्यात मी नारळ आणि ड्रायफ्रूट्स टाकले. असं माझं सारण तयार झालं. आणि मी मग दुसरीकडे घेतला मोदकांसाठी पीठ बनवायला. तो सुद्धा बनवून झाला आणि माझी केसरच खाली पडली. मग बाप्पाच्या मोदकवर खाली पडलेली केसर नाही लावता आली. मग काय, बिना केसरचे मोदक कसे वाटले? थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.